नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपले 5 चॅप्टर झालेले आहेत। आता आपण नवीन चॅप्टर चालू करतोय, 6वे प्रकरण, की ज्यामध्ये या अगोदरचे बैजिक राशी ज्या आपण बघितलेले आहेत त्यांचे अवयव कसे पाडायचे त्याची माहिती दिलेली आहे। त्याचे फॅक्टरायझेशन जी मेथड आहे ती आपण बघणार आहोत। फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स, बैजिक राशींचे अवयव, हे प्रकरण आपण चालू करतोय। या अगोदरची जी 5 प्रकरणे झालेली आहेत त्या प्रकरणांचे व्हिडिओचे लिंक्स आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मिळतील, ते तुम्ही सबस्क्राइब करू शकता आणि बेल आयकॉनवर जर क्लिक केलं तर तुम्हाला ज्या रेग्युलर व्हिडिओज आहेत त्यांचे नोटिफिकेशन्स मिळतील। चला तर मग आता आपण बैजिक राशींचे अवयव हे प्रकरण चालू करूया। यामध्ये अगोदर फॅक्टर्स म्हणजे काय ते आपण बघूया, अवयव। आणि आपण शिकलेलो आहोत एक्सपान्शन ऑफ फॉर्म्युल्यामध्ये हा एक फॉर्म्युला आपण पाहिला होता पहा, x + a into नेक्स्ट ब्रॅकेट x + b = x² + a + bx + ab। म्हणजे ही जी आहे ती वर्गपदी आहे। इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, की याच्यामध्ये जे चल आहे ते चलाचा घातांक 2 आहे आणि वर्ग द्विपदी असल्यामुळे तिला तिचे जे फॅक्टर्स असतात ते कसे पाडायचे ते बघणार आहोत। तर ही वर्ग त्रिपदी आहे। मग फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, किती पद आहे? 3 पद आहे, त्रिपदी म्हणणार त्याला। म्हणून आपल्याला वर्ग त्रिपदी, वर्ग म्हणजे त्याचा त्या जो चल आहे त्या चलाचा वर्ग। इट इज अ स्क्वेअर ऑफ द व्हेरिएबल, इट इज व्हेरिएबल, एक्स इज व्हेरिएबल। व्हेरिएबल कोणते? A to Z पर्यंत कोणतेही लेटर असू शकतो आणि ते पण स्मॉल मध्ये। तर ह्या जे व्हेरिएबल्सचा जो स्क्वेअर आहे तो स्क्वेअर असल्यामुळे म्हणजेच काय, त्याचं मॅक्सिमम जास्तीत जास्त इंडेक्स जो आहे तो 2 आहे आणि म्हणून त्याला जे आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन्स किंवा इथे त्याला वर्ग त्रिपदी असंही म्हणतात, ट्रायनोमियल। आपण फॅक्टरायझेशन ऑफ क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल हे आपल्याला बघायचे। तर त्या अगोदर ट्रायनोमियल म्हणजे 3 पद असलेले आणि ज्यामध्ये चलाचा घातांक 2 असतो, अशाला आपण वर्ग त्रिपदी असं म्हणतो। इट इज द क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल। त्यांचे अवयव आपण बघूया। अगोदर ह्या फॉर्म्युल्यामध्ये पहा x², इट इज ऑल्सो क्वाड्रॅटिक इक्वेशन, a + bx आणि जे टर्म आहे ते ab। म्हणजेच काय, जर अशा पद्धतीची जर ट्रायनोमियल असेल तर त्याचे फॅक्टर या स्वरूपात मिळतील। हे त्याचे 2 फॅक्टर्स आहेत, त्याचे 2 अवयव आहेत, की त्यांचा गुणाकार केला की आपल्याला काय मिळते, ती वर्ग त्रिपदी मिळते। समजा आता 18 आहे, 18चे आपण काय 2 × 9 असे काय केले, गुणाकाराच्या स्वरूपात केले। म्हणजे काय झाले, त्याचे फॅक्टर्स आहेत, त्याचे अवयव आहेत ते, की त्यांचा गुणाकार हा तेवढा 18 येतोच। मग त्याच पद्धतीने इथे ज्या त्रिपदी आहेत त्या त्रिपदींचे आपल्याला फॅक्टर्स, त्यांचे 2 वेगवेगळे अवयव आपल्याला बघायचे आहे। अगोदर एक सोपं एक्झाम्पल बघूया, की या अगोदर तुमचे ते झालेले आहे। अशा पद्धतीचे जर द्विपदी असतील तर त्यामध्ये आपण सामायिक काढत असतो। वी टेक कॉमन फ्रॉम द गिवन, जे काही बायनोमियल्स आहेत त्याच्यामधून आपण वी कॅन टेक कॉमन अँड वी गेट 2 फॅक्टर्स। इथे आता 2 फॅक्टर्स कोणते मिळाले पहा, 4 जे आहे 4xy हा कॉमन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सामायिक घेतला म्हणजे इथे काय मिळालं, 1 + 2y। इथे भाग दिल्यानंतर 4 × 1 = 4, xy + 2y, 4 × 2 = 8, xy आणि x तर आपण कॉमन घेतलेला आहे। म्हणजे कॉमन काढल्यानंतर सामायिक घेतल्यानंतर 2 अवयव मिळाले, 2 फॅक्टर्स मिळाले, 4xy आणि 1 + 2y। हे अगोदर झालंय तुमचं मागच्या वर्षी। पुन्हा आणखी दुसरी पद्धत, की फॉर्म्युला वापरतो आपण a² - b² = a + b आणि सेकंड फॅक्टर a - b। हा फॉर्म्युला जर वापरला तर यामध्ये p + 3q आणि दुसरा p - 3q। फर्स्ट टर्म p आहे, सेकंड टर्म इथे 9चा स्क्वेअर रूट 3 आणि q वर्गाचा स्क्वेअर रूट q, 3q चा स्क्वेअर आहे तो, म्हणजे a² - b² असा जर फॉर्म्युला इथे वापरला आपण तर a + b आणि a - b म्हणजे p + 3q आणि p - 3q असा आपण फॉर्म्युला वापरून त्याचे फॅक्टर्स पाडू शकतो। हे झालं एक पद्धत, की ते कॉमन काढले आपण इथे
लाईक टर्म्स जे असतात त्याच्यातून म्हणजे लाईक टर्म घेऊन कॉमन घेऊन त्याचे अवयव पाडू शकतो. दुसरं म्हणजे फॉर्म्युला वापरून, जसं इथे हा एक फॉर्म्युला आहे, हा इथे दुसरा फॉर्म्युला, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपल्याला हे पाडता येतात. मग त्यावर आधारित आपण ही मेथड बघणार आहोत. फॅक्टरायझेशन ऑफ क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल, दिलेल्या वर्ग त्रिपदीचे अवयव पाडायचे. वर्ग त्रिपदी म्हणजे तुम्हाला समजलेलं आहे. यामध्ये आता ही एक गिवन आहे, x² + 9x + 18, ही एक वर्ग त्रिपदी आहे. यामध्ये 3 पद कोणती ती बघा. अरेंजमेंट करताना पहिला x वर्गाचं पद घेतलं, दुसरं पद आहे 9x, तिसरं आहे 18चं. फर्स्ट टर्म इज स्क्वेअर ऑफ द व्हेरिएबल, नंतर x व्हेरिएबल असलेलं टर्म आहे, आणि नंतरचं तिसरं टर्म आहे त्याच्यामध्ये फक्त नंबर्स आहेत, संख्या. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, पहिलं, दुसरं आणि तिसरं अशी 3 पद आहेत. याला म्हणणार आपण वर्ग त्रिपदी, क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल. आता याचे फॅक्टर्स पाडताना आता आपण अगोदर पहिलं काय घेणार आहोत, तो गुणाकार घेणार आहोत. कोएफिशियंट ऑफ फर्स्ट टर्म, फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट म्हणजे इथे ही जी संख्या असते, जे व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलला मल्टिप्लाय केलेली संख्या, दॅट इज द कोएफिशियंट. इट इज, त्याला काय म्हणणार आपण, सहगुणक. कोएफिशियंट ऑफ x² इज 1, कोएफिशियंट ऑफ x इज 9. x चा सहगुणक 9 आहे, x वर्गाचा सहगुणक 1 आहे. कोएफिशियंट शोधता आले पाहिजे. जसं इथे x² चा कोएफिशियंट a आहे, x चा कोएफिशियंट b आहे. मग इथे त्याकडून असा फॉर्म्युला तयार होतो, त्यांचा प्रॉडक्ट घेणार आपण. मग प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार कशा कशाचा, तो कोएफिशियंट ऑफ फर्स्ट टर्म इंटू थर्ड टर्म. कोएफिशियंट ऑफ फर्स्ट टर्म, आता फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट काय आहे, 1 आहे, आणि थर्ड टर्म काय आहे, 18 आहे. 1 × 18 वी गेट 18. पहिले पदाचा सहगुणक, पहिल्या पदाचा सहगुणक 1 आहे, आणि तिसरं पद आहे 18. 1 × 18 किती मिळाले, 18. हा झाला तुमचा प्रॉडक्ट. याचे आता असे 2 फॅक्टर्स पाडणार आपण. याचे काय करायचे, 2 फॅक्टर्स पाडायचे. असे 2 फॅक्टर्स पाडणार की जे मिडल टर्म आहे, मिडल टर्म मधलं पद, सेकंड टर्म, त्याचे ह्या फॅक्टर्सची ऍडिशन आणि बेरीज तेवढी आली पाहिजे. म्हणजे यांची ऍडिशन बेरीज किती आली पाहिजे, 9, ते पण +9. मग केव्हा येणार, समजा आपण आता घेतलं 9 × 2 = 18, तर 9 मधून 9 आणि 2 यांची बेरीज केली तर 11 होईल, वजाबाकी केली तर 7 होणार. मग 9 आणि 2 नाही घेऊ शकत, किंवा हे घेतलं तर 6 आणि 3 घेतलं तर 6 × 3 यांचा गुणाकार येतो 18. म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन 6 × 3 वी गेट 18, आणि 6 + 3 वी गेट 9. म्हणजे त्यांची बेरीज आपल्याला किती पाहिजे, 9 आली पाहिजे. म्हणजे मधल्या पदाचं जे असतं, तसं इथे बा, इथे दोन्ही पदांचं जे आहेत, फर्स्टचा कोएफिशियंट आणि थर्ड टर्म जो असतो त्याचा कोएफिशियंट, त्यांची बेरीज म्हणजे ते मधलं टर्म असतं. आणि त्या याच्यानुसार आपण इथे काय केलं, आता 6 × 3 असं जर घेतलं तर मला गुणाकार मिळतोय 18. वी गेट द प्रॉडक्ट, मल्टिप्लिकेशन ऑफ 6 × 3 वी गेट 18, अँड ऍडिशन 6 + 3 वी गेट +9. म्हणजे sin 3 18. 18 हे काय झालंय, त्यांचा गुणाकार आलाय, आणि 6 + 3 9. 9 काय झाले, त्यांची बेरीज झाली. 6 + 3 = 9. म्हणजे आपण आता हे 2 अवयव असे घेणार. ते लिहिताना पण आता कसं लिहिलंय मी, दिलेलं जे पद आहे त्यामध्ये x², याला लिहिताना आपल्याला x पाहिजे, तेवढे किती, 9x पाहिजे. हा 6x आणि हा 3x असं घेणार, प्लस 6x + 3x + 18. किती टर्म झाले, अगोदर 3 होते, सुरुवातीला 3 टर्म्स होते, आता किती झाले, 4 झाले. 4 का झाले, कारण आपण 18 याचे 2 भाग केले, आणि ते 2 टर्म फॅक्टर्स इथे घेतलेले आहेत, 6 आणि 3, 6x + 3x. आता यांचे 2चे टर्म्स घेऊया, 2चे विभाजन करा. पहिल्या 2चा एक ग्रुप, दुसऱ्या 2चा दुसरा ग्रुप. या पहिल्या ग्रुपमध्ये x कॉमन घेतला,
एक्स प्लस 6. इथे पण ते पण कसं काढणार ते सांगावं लागेल तुम्हाला. नंतर प्लस इथे 3 घेतला कॉमन तर एक्स प्लस 3 सख 18. कॉमन घेताना कसं घेतो पण आपण पहिला एक्स स्क्वेअर मधून एक्स कॉमन घेतला. याचा अर्थ काय एक्स स्क्वेअर इंटू एक्स भाग दिला तर एक्स प्लस 6x भागिले एक्स काय झालं 6 आले म्हणजे एक्स प्लस 6 इथे आले प्लस इथे पण काय केलं आपण 3 कॉमन घेतलं म्हणजेच काय झालं 3x/3 काय शिल्लक राहिला x. पुन्हा इथे प्लस 18 आहे 18 मधून 3 कॉमन घेतला म्हणजे काय 3 ने डिवाइड केलं 3 × 3 3 सख 18 म्हणजे x प्लस 3. याच्यामध्ये जेव्हा आपण घेतलं तसं x प्लस 3 कॉमन घेत नाही म्हणजेच काय त्या पदाला त्या संख्येने भाग द्यायचा आणि जो काही भागाकार तो इथे लिहिणार आपण. वी टेक कॉमन वेन इट इज डिव्हिजिबल बाय दॅट नंबर. म्हणजे आपण x ने जर त्याला डिवाइड केला ना तर जो ब्रॅकेट मध्ये राहील तो झाला x प्लस 6. इथे आता हे जे दोन ब्रॅकेट आहे ते कॉमन आहेत सारखे येते म्हणजे पहिला फॅक्टर मिळाला x प्लस 6 हा एक फॅक्टर आणि दुसरा कोणता मिळेल x प्लस 3. These two factors are the factors of given trinomial. दिलेल्या वर्ग त्रिपदीचे ते हे दोन अवयव आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्यांचे अवयव पाडायचे आहेत आणि अवयव पाडण्यासाठी तुम्हाला याचे फॅक्टर्स कसे शोधायचे याची ह्या फॉर्म्युल्यानुसार त्यांचा गुणाकार करायचा. तर गुणाकार जो येईल त्या गुणाकाराचे दोन फॅक्टर्स असे पाडायचे की मधल्या पदाची बेरीज आणि वजाबाकी जे काय असेल ते आलं पाहिजे. द सम म्हणजे ऍडिशन और सबट्रॅक्शन ऑफ both the factors is becomes middle terms. मिडल टर्मच्या बरोबर आलं पाहिजे ते तरच ते काय होणार दे आर द फॅक्टर्स. आणि त्यानुसार आपण आणखी पुढचं उदाहरण घेऊया. पुढचं नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण 6.1 मध्ये सेकंड क्वेश्चन. त्याच्यामध्ये फॅक्टराइज करायला सांगितलंय. तुम्हाला ट्रायनोमियल दिलेली आहे क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल 3 पद आहेत. देर आर 3 टर्म्स इन द गिवन ट्रायनोमियल एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 9. यामध्ये फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअर आहे सेकंड टर्म मायनस 10x आणि थर्ड टर्म आहे 9. 3 पद आहेत पहिलं पद दुसरं पद आणि तिसरं पद. यामध्ये आपण आता कोएफिशियंट बघणार आहोत. कोएफिशियंट फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट काय आहे 1 आहे. सेकंड टर्मचा कोएफिशियंट -10 आणि थर्ड टर्म तिथे कोएफिशियंट नाही तिथे फक्त डायरेक्ट नंबर्सच आहेत फक्त. म्हणजे इट इज इन द फॉर्म ऑफ ax² प्लस bx प्लस c. इट इज द क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल. अशा फॉर्म मध्ये ते क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल असते. याच्यात आपल्याला फॅक्टर्स पाडायचे. त्यासाठी आपण अगोदर प्रॉडक्ट घेत असतो गुणाकार. तो जो गुणाकार आहे तो गुणाकार कसा शोधणार तर कोएफिशियंट ऑफ फर्स्ट टर्म पहिल्या टर्मचा कोएफिशियंट ऑफ फर्स्ट टर्म इज 1. पहिल्या पदाचा सहगुणक काय आहे 1 आहे इंटू थर्ड टर्म काय आहे 9. 1 इंटू 9 किती झाला याचा गुणाकार 9 झाले 9. आता ह्या 9 चे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे. 9 चे किती 2 फॅक्टर्स पाडायचे. 9 चे 2 फॅक्टर्स पाडणार कसे की त्याचे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मिडल टर्म जो आहे त्याचा कोएफिशियंट आहे -10 म्हणजे आपलं किती आलं पाहिजे त्याची बेरीज किंवा वजाबाकी -10 आली पाहिजे. दस ऍडिशन और सबट्रॅक्शन इज -10. असे दोन वी टेक 2 फॅक्टर्स सच दॅट देअर ऍडिशन और सबट्रॅक्शन इज -10. आता पहा हे जे आहे 9 चे किती 3 इंटू 3 पण 9 होणार. 9 इंटू 1 9. याच्यातली कोणती पेअर घेणार आपण आपल्याला ऍडिशन किती -10 आली पाहिजे. त्यांचा जरी प्रॉडक्ट किती 3 इंटू 3 9 येत असेल परंतु 3 + 3 केलं तर किती येणार 6 येणार.
आपल्याला 6 नकोय, -10 हवे, म्हणून आपण काय करणार, ही दुसरी पेअर घेऊया. कोणती? 9 × 1. दुसरी जोडी घेणार 9 आणि 1. आता यामध्ये 9 + 1 किती होणार? 10 होणार. परंतु इथे -10 पाहिजे आणि दोन्ही संख्यांची बेरीज केव्हा होणार? जेव्हा त्यांची चिन्ह सारखी असतील तेव्हा. when the signs are same then their addition. समजा एक मायनस घेतला आणि एक प्लस घेतला मी, तर काय होईल? चिन्ह वेगवेगळे म्हणून वजाबाकी होईल. मग 9 + 1 8 होणार. पण आपल्याला तर पाहिजे 10 आणि म्हणून मग आपण काय करणार, इथे मायनस, दोन्ही साइन्स मायनस घेतले की जेणेकरून काय झालं, सिमिलर साइन्स आहेत, सारखे चिन्ह आहेत, म्हणून त्यांची बेरीज होणार. -9 -1 किती मिळाले? -9 + -9 वी गेट -10. यांची जी बेरीज घेतली आपण, -1 + -9 यांची ऍडिशन मिळाली -10. हे दोन फॅक्टर्स घेणार, ते आता आपण इथे लिहिणार. x², पहिला फॅक्टर घेतला -9x - 1x + 9. किती टर्म्स मिळाले आता? 4 टर्म्स. या 4 टर्म्सचे 2 चे ग्रुप्स केले. पहिल्या 2चा एक ग्रुप आणि नेक्स्ट 2चा एक ग्रुप. आता यामध्ये कॉमन काढायचे, तर काय कॉमन निघू शकेल? संख्या म्हटलं म्हणजे फक्त 1 निघणार, 1 कॉमन असेल. आणि x, इथे पण x चा व्हेरिएबल आहे, इथे पण x आहे. x जर कॉमन घेतला तर कशा पद्धतीने पहा, x² आहे भागिले x. काय x² ला आपण असं पण लिहितो ना, x × x / x. काय राहिलं? x राहिला. म्हणजे इथे कॉमन घेताना आपण जर x कॉमन घेतला तर ब्रॅकेटच्या आतमध्ये काय राहणार? x राहणार. x × x x². म्हणजे इथे अशा पद्धतीने काढलं. आता मिडल टर्म मध्ये पण पहा, काय 9x आहे. x जर काढला तर 9x / x काय झालं? x डिव्हिजन झाल्यानंतर 9 शिल्लक राहतो, म्हणून मग इंटू ब्रॅकेट -9. आता इथे काय कॉमन निघू शकेल? x इथे आहे, परंतु ह्या 4 टर्म मध्ये x नाहीये, म्हणजे x आपण कॉमन काढू शकत नाही. नाउ वी टेक 1 फक्त कॉमन निघणार आणि ते पण कसं? -1 कॉमन घेणार. इथे प्लसचं साइन आहे ना, म्हणून मग -1. इथे शिल्लक राहिला x. प्लस मधून प्लस केव्हा होतं? 2 मायनस यांचा गुणाकार केला की प्लस होत असतो आणि आपण त्याचे 1 मायनस जर कॉमन घेतला तर इथे काय राहणार? एक मायनसचं साइन शिल्लक राहील, म्हणजे इथे मायनस झालंय x - 9. जेव्हा तुमचे हे दोन्ही फॅक्टर्स बरोबर येतील, इक्वल आले पाहिजे दोन्ही पण, तेवढंच हे होणार. म्हणजे फर्स्ट फॅक्टर आला तुमचा x - 9 आणि सेकंड आहे x - 1. हा जो ब्रॅकेट आहे की तो दोघांना पण कॉमन आहे, सारखा आहे, म्हणून तो अगोदर घेतला. तो x - 9 आणि दुसरा आहे x - 1. x - 1 म्हणजे हे झाले तुमच्या गिव्हन ट्रायनोमियल, क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल आहे, त्याचे फॅक्टर्स आहेत. दिलेल्या वर्ग त्रिपदीचे 2 अवयव x - 9 आणि x - 1. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ही उदाहरणं सोडवायची आहेत. यासाठी हे जे अवयव पाडतात याची जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. पुढचे उदाहरण आपण पुढच्या भागात घेऊया. थँक्यू.